नमस्कार. हॅलो, आवाज येतोय ना माझा? मार्केट आज खूप व्हॉलटाईल राहिलं. निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये चांगल्या प्रकारे आपण डीके पाहायला मिळाला. स्टॅडल आणि स्ट्रँगल चांगल्या प्रकारे प्ले केले होते. 24,500च्या आसपास स्टॅडल चांगले बनले होते. परंतु बँक निफ्टी ही एक प्रकारे बुलिश होती. बँक निफ्टीने आपला वरचा हडल जसाही आपण पाहू शकता. बँक निफ्टीने जसं आपलं वरचं हडल या ठिकाणी असं एक्सपेक्टेड होतं की बँक निफ्टी इथे येऊन कन्सोलिडेशन करायला पाहिजे. पण 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर बँक निफ्टी सस्टेन करायला तयार नव्हती. 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर याच्यावर सस्टेन करत होती. त्यामुळं थोडी शंका होती. इथं बेरिश पोझिशन तर बनली होती, पण बँक निफ्टी या रेंजच्या वर सस्टेन करत होती आणि याच्यावर जर बँक निफ्टी 52,760च्या वर जर गेली तर ती 100% 52,900 आणि 900च्या वर जर सस्टेन झाली तर 52,300 हे त्याचं फर्स्ट एक टार्गेट होतं. हे नंतर सेकंड आणि त्याच्यावर 400चं टार्गेट होतं. इथं मी रेंज नाही केली, 400पर्यंत नाही जाऊ शकलं, पण त्याच्यावरचं 53,500चं टार्गेट हे अचीव करायचं राहिलेलं आहे. आणि बँक निफ्टी अजूनही बुलिश आहे. 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरच ट्रेड करते. निफ्टीमध्ये असं नाही. निफ्टीचं टार्गेट आलं होतं आणि निफ्टीनं आज बँक निफ्टी पूर्ण विरुद्ध साईडला, निफ्टी विरुद्ध साईडला ट्रेड करायला लागली. या ठिकाणी पहिल्यांदा असं जाणवायला सुरुवात झाली होती, हे लक्षात घ्या. या ठिकाणी मार्केटमध्ये प्रथम असं जाणवलं की हा बँक निफ्टी आता करेक्ट होण्याच्या बेतात आहे आणि निफ्टी पण. कारण एवढा रनअप 3 दिवस दिल्यानंतर कुठेतरी आपली पोझिशन एकदा बुकिंगसाठी येऊ शकते. आणि या ठिकाणी जाणवलं की जसंही रेंज तोडली तर या रेंजपर्यंत मार्केट आलं. ह्यूज 52,890पर्यंत आलं, हे लक्षात घ्या. कमीत कमी 200 पॉईंटचा वन वे मूव होता. 5 मिनिटात होता, फक्त 5 मिनिटात. तर ज्या वेळेस आपण कोणत्याही पोझिशनमध्ये बसतो आणि एक रेंजच्या वर मार्केट सस्टेन करतं आणि ती रेंज तोडत नाही, त्यावेळेस मार्केटमध्ये एक बेरिश सेंटिमेंट तयार होतो. कारण रेंज तुटू शकत नाही जोपर्यंत मार्केटमध्ये या ठिकाणचे सेलर या बायरांचा स्टॉप लॉस हिट करत नाही, तोपर्यंत इकडं वरची रेंज तुटू शकत नाही. त्याच्यानंतर जेव्हा मार्केटने एकदम सस्टेन करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की मार्केट आपल्या हायपर्यंत जाईल. पण याच वेळेस निफ्टीमध्ये बेरिश पोझिशन बनलेली होती आणि निफ्टीची एक्सपायरी उद्या 2 दिवसात उद्या असल्यामुळे निफ्टी एकदम रेडी नव्हती बिग मूव्हसाठी. बँक निफ्टीच्या HDFC बँक आणि SBIने सगळ्यात जास्त मार्केटला खेचण्याचा प्रयत्न केला आणि HDFC बँकमध्ये ऑलरेडी 3 ते 4 वर्षानंतर ब्रेकआउट पाहायला मिळतोय. त्यामुळे HDFC बँकने मार्केटला वर खेचून घेतलं. तरी आपण पाहू शकता की आता या ठिकाणावरनं सेल पोझिशन बनलेले आहेत, लक्षात घ्या. आणि त्या प्रॉफिटमध्ये, चांगल्या प्रॉफिटमध्ये या ठिकाणची जी प्राईज आहे 23,300च्या आसपासच्या क्वांटिटीच्या, 23,300च्या सेल, आपलं 53,300च्या सेल पोझिशन बनलेले आहेत. त्यामुळं आता मार्केट 400च्या वरचं किंवा 53,500चं टार्गेट देईल की नाही याच्याबद्दल शंका आहे. कारण मार्केटने जर या ठिकाणी 53,200च्या खाली जर मार्केट ट्रेंड करायला लागलं तर ते एकदा 53,000 आणि त्याच्यानंतर इथपर्यंत येण्याची शक्यता आहे. 52,500 पण इथपर्यंत येतं का नाही, पण 52,700पर्यंत यायला पाहिजे. पण 53,000ला जर यांनी कन्सोलिडेशन केलं या बिग कॅन्डल नंतर, इथं जर कन्सोलिडेशन करायला पाहिजे तर आपल्याला बिग मूव्ह मिळेल. लक्षात ठेवा, मार्केट एकदा कन्सोलिडेशन व्हायला पाहिजे. आपण सरळ एक रेंजमध्ये वर जाऊ शकत नाही. थोडं कन्सोलिडेशन केल्यानंतर बिग मूव्ह येऊ शकतो. पण कन्सोलिडेशन जर नाही झालं तर मूव्ह जर आला तर नेहमी एकदम प्रॉफिट बुकिंग येऊन एकदम असं मोठमोठाले कॅन्डल बनतील. अशा कॅन्डलमध्ये किंवा अशा पोझिशनमध्ये आपल्याला ट्रेड करणं खूप अवघड जातं. FIने आत्ता बाईंग चालू केलेली आहे आणि इतक्या ह्यूज पद्धतीनं त्यांनी बाईंग केली, म्हणजे ज्या प्रकारचा आज हा ट्रेड इथनं रिव्हर्स झाला ते एक्सपेक्टेड नव्हतं. आणि या ठिकाणी बुलिश पोझिशन बनवणं म्हणजे तुम्ही कॉल बाय करणं खूप घातक राहतं. कारण एकदम स्लाईट खाली मार्केट येत राहतं.
आणि या ठिकाणी इथपासून जेव्हा वर मार्केट सस्टेन करायला सुरुवात झाली तेव्हा लक्षात आलं या आसपास की मार्केट एकदा करेक्ट तर होईलच. इथपासून ज्यांनी ट्रेड बनवलेला आहे ते बुलिश ट्रेडर आहेत आणि हा खास स्टॉप लॉस हंटिंगचा मूव्ह होता. त्याने इथपर्यंत मार्केट आणलेली ह्या मूव्हमध्ये आणि ह्यामध्ये ह्यूज क्वांटिटी सेल केलेली. हे आपल्याला ऑप्शन चेनमध्ये जर आपण पाहिलं तर ऑप्शन चेंजमध्ये पण आपल्याला बँक निफ्टीच्या दिसून येतं की या ठिकाणी क्वांटिटी सेल झालेली. हे बघा इथं 24,500 24,300 आणि या ठिकाणी जास्त इन द मनी पुट रायटर नाही आहेत. म्हणजे पुट रायटर खाली राहिले आणि कॉल रायटर इथं बिल्डअप करायला सुरुवात झालेली, म्हणजे इथं सेलिंग व्हायला सुरुवात झालेली. याच ठिकाणी आपण जर बघतो तर निफ्टीमध्ये ह्यूज मोठ्या प्रमाणात 4,28,000च्या 24,500वर पुट रायटर झालेले आणि त्याच ठिकाणी 2 लाखाच्या आसपास पुट रायटर, कॉल रायटर 4,28,000च्या आसपास आणि इन द मनी पण कॉल रायटर ह्यूज आहेत आणि पुट रायटर इन द मनी जास्त नसून आउट ऑफ द मनी आहेत. म्हणजे पुट रायटरला पूर्ण माहिती आहे की आपण 24,500च्या वर जाऊ शकत नाही एक्सपायरीला. असं पुट रायटरच्या ज्या प्रकारे त्यांचे ट्रेड बनलेले त्यापासून आपल्याला हे लक्षात येतं. परंतु आता बँक निफ्टीमध्ये उद्या बुलिश ट्रेड होईल असं मला वाटत नाही. मार्केट इथं कन्सोलिडेशन करेल. मार्केट जर 53,200च्या खाली निघालं तर इथपर्यंत तुम्ही एक ट्रेड घेऊ शकता 52,925च्या आसपास, कारण इथपर्यंत मुवमेंट आलेली होती. आणि जर याच्यावर कन्सोलिडेशन केलं तर मी सांगाल तुम्ही बुलिश पोझिशन बनवायच्या ऐवजी पुट सेल करून तुम्ही पोझिशन बनवली पाहिजे. कारण या ठिकाणी डिके तर होईल पण स्पाइक येईल प्रीमियममध्ये असा अंदाजा मला थोडा कमी वाटतो. त्यामुळं या ठिकाणी थोडं जपून तुम्ही ट्रेड केला पाहिजे. निफ्टीमध्ये जर आपण ट्रेड करताना बघतो निफ्टीने आपलं टार्गेट दिलेले ऑलरेडी. निफ्टी ज्या लेवलला ओपन झाली त्याच लेवलच्या आसपास कन्सोलिडेशन झाले आणि आज पूर्ण निफ्टीने आपल्या रेंजमध्येच कन्सोलिडेशन केले. ही चांगली गोष्ट आहे. उद्या निफ्टी या रेंजच्या वर जर कन्सोलिडेशन करलं असं मला वाटत नाही, पण 24,500च्या वर जर निघाली तर जास्तीत जास्त 24,630 याच्यावर निफ्टी उद्या जाईल अशी अपेक्षा तुम्ही करू नका. त्यामुळे तुम्ही उद्या पोझिशन बनवताना सेल साईडची पोझिशन बनवा. एक्सपायरी असल्यामुळे तुम्ही इकडे तिकडे उड्या मारायचा प्रयत्न कराल तर जास्त फसण्याची शक्यता आहे. मार्केट रनअप देऊन आलेले. मार्केटनी 820 मुव्हिंग ॲव्हरेज पण तोडलेले आहे निफ्टीनं. बँक निफ्टीनं नाही तोडलं. बँक निफ्टी उद्या तोडण्याची शक्यता आहे. निफ्टीनं तोडले आणि निफ्टी जास्तीत जास्त 24,300पर्यंत खाली येऊ शकते. याच्या एकदम खाली आली तर 24,230 ह्यावर सस्टेन करून वर बाउन्स घेईल. लक्षात घ्या. FIIचा डाटा आता कसा बनतोय त्या पद्धतीनं आपण एकदा पाहू संध्याकाळी. परंतु तुम्ही उद्या ट्रेड बनवताना रेंज बाउंड ट्रेड राहण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. ना सेल ना बाय. एक रेंज बाउंड उद्या आपल्याला ट्रेड मिळेल. ओके, त्या प्रकारे ट्रेड करा आणि थोडंसं उद्या जपून ट्रेड करा. आजच्यासारखं मार्केट एकदम बुलिश नसेल. बँक निफ्टीमध्ये निफ्टी आज बुलिश नव्हती, त्यामुळे बँक निफ्टीचा शेवटचा जो मूव्ह आला ते बँक निफ्टीचं जे टार्गेट राहिलं होतं ते देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापासून बँक निफ्टी जास्तीत जास्त 20-25 पॉईंट राहिली, परंतु त्याच्यावर जाण्यासाठी बँक निफ्टीला आता कन्सोलिडेशन करायची गरज आहे. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय.